हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? वेलकम टू एम-पी-एस-सी स्कोर बूस्टर. अभ्यास कसा चालू आहे? आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत विक्रम-1 भारताचे खाजगीरित्या विकसित केलेले पहिले ऑर्बिटल रॉकेट. आता तुम्ही 2026-27 मध्ये कुठलीही परीक्षा देत असाल, त्याच्यामध्ये करंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी हा विषय खूप अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर व्हिडिओला सुरू करूया. आता बघा हे काही पॉइंटर्स आहेत जे तुम्हाला अभ्यास करताना लक्षात ठेवायचे आहेत. तुम्ही हा व्हिडिओ बघितलात किंवा तुम्ही कुठूनही हे वाचत असाल, तर या गोष्टींकडे लक्ष द्या. विक्रम-1 म्हणजे काय? हं. त्याच्यानंतर त्याची वैशिष्ट्ये, आकडेवारी, काही फॅक्ट्स, पेलोड्स किती केजीचे असणार आहेत, कुठल्या ऑर्बिटलमध्ये जाणार आहे. स्काय रूट एरोस्पेसबद्दल थोडी माहिती असणे गरजेचं आहे. अंतराळ क्षेत्रात आपण खाजगी सहभागाची गरज का आहे? का गरज पडली आपल्याला? त्याच्यानंतर याच खाजगी क्षेत्राला आपण कधीपासून परवानगी दिली भारताने? हे सारे मुद्दे जे आहेत, हे म्हणजे अगदी 360 डिग्रीनी विचार करून केलेला हा व्हिडिओ आहे. हाही बघा मी नोट्स शेअर करत आहे टेलिग्राम चॅनलवरती, तेही वाचून घ्या. पण एक विद्यार्थी म्हणून, एक परीक्षार्थी म्हणून तुम्हाला हे सगळे मुद्दे माहिती पाहिजेत. आता अगदी बेसिक्सपासून सुरुवात करू आपण. अंतराळ क्षेत्रात खाजगी क्षेत्राची गरज का आहे? आता ही गरज का पडली आपल्याला प्रायव्हेट प्लेयर्सना इथे एंट्री द्यायची स्पेसमध्ये? तर बघा इस्रोची एक मोनोपॉली होती, मक्तेदारी होती. म्हणजे स्पेस म्हटलं की फक्त इस्रो होता. तर हा आपल्याला इस्रोवरील भार कमी करायचा होता. हं. आता हे आपण काही असे पहिले नाही आहोत ज्यांनी हे केलं. आपल्या सर्वांना नासा माहिती आहे. तर नासाच्या त्यांनी सुद्धा प्रायव्हेट एंट्री दिली. SpaceX. SpaceX काय आहे? प्रायव्हेट आहे. तसंच आपणही आता प्रायव्हेट एंट्री देतो आहे. प्रत्यक्षपणे आपल्याला क्षमता वाढवायची आहे. इस्रो एकटंच काम करत आहे. त्याचा भार कमी करून सॅटेलाइट्स आपल्याला जास्त लॉन्च करता येतील यासाठी. काही नाविन्यपूर्व संशोधनाला चालना देण्यासाठी, खाजगी गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगार व उद्योग निर्मिती, खर्च कार्यक्षमता वाढवणे, जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा वाढवणे, अंतराळ तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करणे, संपूर्ण अंतराळ परिसंस्थेचे विकास आणि भारताची तांत्रिक व सामरिक क्षमता मजबूत करणे. या साऱ्याचा विचार करून आपण काय केलंय, खाजगी क्षेत्राला स्पेसमध्ये परवानगी दिली आहे. आता आपण येऊया विक्रम-1. आपल्याला खूप जास्त इथे पाठांतर आहे. समजून पण घ्यायचं आहे, पण जास्त पाठांतर आहे. तर बघा हे काय आहे? भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले ऑर्बिटल क्लास रॉकेट. आता हा शब्द इथे लक्षात ठेवाल, ऑर्बिटल क्लास रॉकेट. ह्याचं तुम्हाला नंतर मी कारण सांगते. अगदी एक-एक शब्द इथे महत्त्वाचा असणार आहे. भारताचे पहिले खाजगीरित्या विकसित केलेले काय? ऑर्बिटल क्लास रॉकेट. ऑर्बिटल क्लास रॉकेट हा शब्द पकडून ठेवा. कोणी केले विकसित? स्कायरूट एरोस्पेसद्वारे. आता यात व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणासाठी विकसित. त्याच्यानंतर हे बघा, हे जे छोटे-छोटे सॅटेलाइट्स असतात ना, यांच्यासाठी कॅब सर्व्हिस असणार आहे. कॅब म्हणजे टॅक्सी. टॅक्सी करून जसं आपण कुठेही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो, तसे ही सॅटेलाइटसाठी, उपग्रहांसाठी ही टॅक्सी सर्व्हिस, कॅब सर्व्हिस असणार आहे. आता ह्याचं जे पहिलं मिशन आहे, त्याला आपण नाव दिलं आहे मिशन आगमन. विक्रम-1 च्या पहिल्या चाचणी उड्डाणाशी संबंधित जे मिशन आहे, त्याचं नाव आहे मिशन आगमन. तर ह्याची ही प्रक्षेपण कालावधी 12 जुलै ते 4 ऑगस्टच्या मध्ये असणार होता, जो झाला आहे यशस्वी. हा चार्ट तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. मी Telegramवर पण हा चार्ट शेअर करते. इथून तुम्हाला असंख्य फॅक्ट्स मिळत आहेत. हा टाइम्स ऑफ इंडियाचा आर्टिकल होत आहे. आता बघा, मिशन आगमन हे जेव्हा आपण सुरू केलं, त्यानंतर आपण तिसरा देश झालो आहोत पूर्ण जगात, ज्यांनी प्रायव्हेट ऑर्बिटल लॉन्च कॅपॅसिटी तयार केली आहे. आता ऑर्बिटलवरती आपण येऊ. हे पुन्हा-पुन्हा जे ऑर्बिटल येतंय, आधी हे फॅक्ट्स बघून घेऊ. कोणी डेव्हलप केलंय? स्कायरूट एरोस्पेस विक्रम-1. आता हे काय असणार आहे? मल्टी स्टेज ऑर्बिटल लॉन्च व्हेइकल. म्हणजे एका हे आता रॉकेट आपण धरलं, याच्यात अनेक स्टेजेस आहेत. 1, 2, 3, 4. आता ह्याच्यात 4 स्टेजेस असणार आहेत, लक्षात ठेवा. मल्टी स्टेज म्हणजे किती? 4 स्टेज. बिल्ट विथ ऑल कार्बन कंपोझिट स्ट्रक्चर. ह्याचं जे बाहेरचं स्ट्रक्चर आहे ना, हे ऑल कार्बन असणार आहे. हं. आता दुसरी गोष्ट, इन हाऊस डेव्हलप प्रोपल्शन सिस्टम म्हणजे ना, ह्याच्या आतमध्ये जे फ्युअल आहे ना, या रॉकेटच्या आतमध्ये, तेच त्याला पुढे ढकलणार आहे. ह्याला परत रिफ्युएलिंगची गरज नाहीये. हे रॉकेटच स्वतःला स्वतःचं कॅरी करणार आहे. त्याच्यानंतर
डिझाइन टू कॅरी स्मॉल सॅटेलाइट्स कितीपर्यंत? 350 केजी पर्यंत आणि कुठे? लो अर्थ ऑर्बिटमध्ये. आता ह्याच्यात पेलोड्स म्हणजे छोटे-छोटे आपण जे पेलोड्स ठेवले आहेत, इथे एक ट्रिक लक्षात ठेवा. आपल्याला हे मोठे-मोठे नावं दिसतात ना, एमरेस, सोलारिस, स्कोप सॅटेलाइट्स, कॉस्मिक, मायक्रो हे सगळे आपले आहेत. एक फक्त जर्मनीचा आहे. हे जे कॉम्प्लिकेटेड नाव दिसतं ना, UD3PP, MD आणि हे फक्त जर्मनीचं आहे. बाकी सगळे आपले आहेत. अ, आपण काय बघितलेलं 4 स्टेजचं असणार आहे. 3 सॉलिड स्टेज आणि 1 लिक्विड स्टेज. त्याच्यानंतर ह्याची फ्लाइट आपण टेक ऑफ ह्याचं केलं आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटावरून. ओके. एकाच या आर्टिकलमध्ये अनेक पॉइंट्स कव्हर होतात. यानंतर अजून थोडे डिटेल्स आपण बघतो आहोत टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यूने. आपण बघितलंय 4 स्टेज आहे. 1, 2, 3, 4 यातले पहिले 3 सॉलिड असणार आहेत आणि नंतरचा शेवटचा 4th वाला लिक्विड. लॉन्च आपण कुठून केलंय? सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. पेलोड कॅपॅसिटी ह्याची बघा पेलोडची ना 2 वेगवेगळ्या आहेत. सन सिंक्रोनस म्हणजे ते सूर्यासोबत सिंक करेल ना, तो ऑर्बिट आहे 290 ते 500 आणि जो लो ह्याच्या खालचा जो लो इन्क्लिनेशन ऑर्बिट आहे ना, तो 480 आणि एव्हरेज पेलोड कॅपॅसिटी ही लक्षात ठेवा 350. एवढा डिटेल नाही कधी गेला आयोग, तर एक सरासरी लक्षात ठेवा 350 केजी. त्याच्यानंतर केपेबल ऑफ कॅरिंग मल्टिपल पेलोड्स आपण आता बघितलं. आपलेच किती 4-5 होते आणि एक जर्मनीचा होता. त्याच्यानंतर इंडियाचा भारताचा पहिला प्रायव्हेटली बिल्ट ऑर्बिटल रॉकेट. कुठल्या ऑर्बिटमध्ये जाणार आहे? लो अर्थ ऑर्बिट 450 किलोमीटर हे लक्षात ठेवा. लो अर्थ ऑर्बिट 450 किलोमीटर. पेलोड्स आपण बघितले यातला फक्त एक जर्मनीचा आहे, बाकीचे आपले आहेत आणि 4 स्टेजेसचा. यानंतर ह्याचं महत्त्व आपण बघितले ऑलरेडी, की कमर्शियल सॅटेलाइट्सला लॉन्च करण्यासाठी त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टर पार्टनरशिप ही थोडी ह्याला चालना देण्यासाठी, त्याच्यानंतर एकच संस्थेवरती आपला जो डिपेंडन्स होता, तो कमी करण्यासाठी आणि आपली एक ग्लोबल पोझिशन स्ट्राँग करण्यासाठी. आता नीट लक्ष द्या. हे थोडंसं असं म्हणजे डिटेलमध्ये मीही वाचल्यावर मला कळलं. विक्रम एस विक्रम एस पण स्कायरूटचाच आहे, ज्यांनी विक्रम 1 बनवला. इथपर्यंत क्लिअर? आता आपण वाचतो आहे विक्रम 1 काय आहे? फर्स्ट प्रायव्हेटली डेव्हलप ऑर्बिटल रॉकेट. आता बघा विक्रम एस काय आहे? हा पण स्कायरूटनी बनवला आहे. हा पण आपला पहिला खाजगीरित्या डेव्हलप रॉकेट आहे. पण हा फक्त स्पेसपर्यंत गेलाय, अंतराळपर्यंत गेलाय. ऑर्बिटपर्यंत आपण ह्याला लॉन्च नव्हतं केलं. नीट लक्ष द्या. तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये, की आपला स्पेसमध्ये जाणार अंतराळात जाणारा पहिला प्रायव्हेट रॉकेट कुठला आहे? तर तो विक्रम एस. आणि ऑर्बिटल जो ऑर्बिटपर्यंत गेला आहे, हा पृथ्वीच्या ऑर्बिट पर्यंत जो गेला आहे, तो कुठला आहे? तर तो विक्रम 1. हा एक फरक लक्षात ठेवा. आता विक्रम एस आपण लॉन्च केलेला 2022 मध्ये. हा पण स्कायरूटचाच आहे. दोघेही स्कायरूटचे आहे. प्रश्न वाचताना नीट वाचाल ते काय विचारतात? अंतराळात जाणारा पहिला विचारतायत, की आपल्याला विचारतात ऑर्बिटमध्ये जाणार पहिला कुठला आहे? दोघांकडे नीट लक्ष द्या. थोडी माहिती आपण बघायची आहे. स्कायरूट एरोस्पेसबद्दल. हे 2018 ला हे निर्माण झालेली संस्था आहे. ह्याचे फाउंडर्स बघा पवनकुमार चंदना, नागा भरता डागा. यांची नावं लक्षात ठेवा. हे ना इस्रोचे इंजिनिअर्स होते. आधी म्हणजे पूर्व इंजिनिअर्स होते. ह्याचे हेडक्वार्टर्स आहे हैदराबाद, तेलंगणाला. त्याच्यानंतर ह्यांचं हे काय आहे प्रायव्हेट स्पेस लॉन्च स्टार्टअप आहे. आता बघा, भारताने अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी कधी खुले केले? आता ह्याची आपल्याला एक एम-पी-एस-सी म्हणून आपल्याला ह्याची वर्ष माहिती पाहिजे. 24 जून 2020 हे जेव्हा भारत सरकारने या खाजगी क्षेत्राच्या सहभागाला औपचारिक मान्यता दिली होती 2020 आणि यानंतर ना इन स्पेस ही संस्था तयार झाली. हे इन स्पेस लक्षात ठेवा. इन स्पेस हा ना एक असं सिंगल प्लॅटफॉर्म होता, जिथे आपल्याला म्हणजे जे आपल्याला म्हणजे उपक्रमांना खाजगीरित्या परवानगी मिळण्यासाठी म्हणजे इथेच ही लोक रजिस्टर करू शकतात. इथूनच परवानगी मिळवायची असं ऑल इन वन हे प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यानंतर 2023 ला इंडियन स्पेस पॉलिसी आली. ही पण सेम नॉन गव्हर्नमेंट एंटिटीज म्हणजे प्रायव्हेटला एंड टू एंड स्पेस ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होण्यासाठी ही एक यांना इथे संधी मिळाली. 2020-2023 2 ही आहेत लक्षात ठेवा वर्ष आणि इन स्पेसबद्दल लक्षात ठेवा. इन स्पेसचं काम काय आहे?
यानंतर बघा अगदी मॅच द फॉलोइंगमध्ये हे येऊ शकतं. अ, हे काही खाजगी असे स्पेस एंटिटीज आहेत आणि ह्याचे देश आहेत. SpaceX यूएस, ब्लू ओरिजिन यूएस, मोस्टली सगळे आहेत यूएसचे. रॉकेट लॅब यूएस आणि न्यूझीलंडचं आहे. फायरफ्लाय एरोस्पेस यूएसचे आहे. लँड स्पेस चायना, गॅलेक्टिक एनर्जी चायना, आयस्पेस जपान, इंटरस्टेलर टेक्नॉलॉजी जपान, आयसार एरोस्पेस जर्मनी, PLD स्पेस स्पेन, इनोस्पेस साऊथ कोरिया आणि स्कायरूट एरोस्पेस इंडिया. हे अगदी आपल्याला कधी असं मॅच द फॉलोइंगसाठी वगैरे आलं तर वापर होईल याचा. सो थँक सो मच. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. ते जास्त महत्त्वाचं आहे. भेटू लवकरच.